30. सावध राहा बरं का. महिन्याचे दिवस 30. वर्षाचे महिने किती? 12. फायनल बरं का. वर्षाचे दिवस, वर्षाचे महिने 12. महिन्याचे दिवस 38. 30चा अर्धा भाग 15. आता तुम्ही बरं का पटकन पहिल्या 15वाड्याला म्हणतात शुद्ध आणि दुसऱ्या 15वाड्याला म्हणतात वद्य. मग वर्षाला शुद्ध किती? 12. हा आले जागेवर. आणि वद्य किती? 12. मग शुद्धला येते ती अमावस्या पौर्णिमा आणि वद्याला येते ती अमावस्या. मग वर्षाला पौर्णिमा किती? 12. गेली एका मिनिटात 12च्या 12 पौर्णिमा. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, पाचवी पौर्णिमा नारळी पौर्णिमा, 6वी पौर्णिमा भागवत पौर्णिमा, 7वी पौर्णिमा कुरुपुर, 7वी पौर्णिमा त्रिपुरा पौर्णिमा, 8वी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा, 10वी पौर्णिमा 9वी पौर्णिमा दत्त जयंती, 10वी पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा, 11वी पौर्णिमा माघ पौर्णिमा, 12वी पौर्णिमा होळी. संपलं ना 12. हा चला मग अमावस्या किती? 12. सणाच्या 2 4 आहेत. एका अमावस्याला शनीचा जन्म आहे, एका अमावस्याला बैल पूजला पाहिजे, एका अमावस्याला लक्ष्मी पूजली पाहिजे, एका अमावस्याला पठ्ठ्या पेलाच पाहिजे. गटार अमावस्या इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेटार्स अँड बेवडा. आता पौर्णिमा झाल्या 12, अमावस्याला झाल्या 12. आता लागला करंट तुम्हाला. आता वर्षातच सांगून टाकतो एका मिनिटात. पौर्णिमा झाल्या 12, अमावस्या झाल्या 12, प्रतिपदा होती 24. पहिल्या 12 आणि दुसऱ्या 12. 24 मधल्या 2च सणाच्या आहे. एक बलिप्रतिपदा आणि 2 गुढीपाडवा. द्वितीय 24 सणाच्या 3, धर्मनाथ 20, तुकाराम 20, भाऊबीज. तृतीय 24 सणाच्या 2, अक्षय तृतीया हरतालिका. चतुर्थ्या 24 मंगळवारी आली तर अंगारकी, बाकी सगळ्या चतुर्थ्या. पंचम्या 24 सणाच्या 5, नागपंचमी, रंगपंचमी, वसंत पंचमी, ललित पंचमी, पांडव पंचमी. षष्ठ्या 3 नागषष्ठी, श्रीहर षष्ठी, चंपा षष्ठी. सप्तम्या 1 रथसप्तमी. अष्टम्या 3 कालाष्टमी, दुर्गाष्टमी, कृष्णाष्टमी. नवम्या 3 रामनवमी, अविद्वा नवमी, महानवमी. दसम्या 2 माघ शुद्ध दशमी आणि माघ शुद्ध दशमी आणि दसरा. एकादशी 24 पवित्र, द्वादशी 24 पवित्र, त्रयोदशी 1 धनत्रयोदशी, चतुर्दशी 3 नरक चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी, आनंद चतुर्दशी. पौर्णिमा 12, अमावस्या 12. संपलं वर्षाचं पंचांग. द्या 60-60 रुपये. बामणाला सुद्धा सुधारायचं नाही. ते का एवढं बारीक पाहिलं. त्यांना बी लोक म्हणत्या जुळत नाही का, थोडं सरकून घ्या. ते बी गुरुचा गुरु बदली द्या. ते काय कच्चे त्यांच्याकडे एकच तोडगा आहे, थोडी शांती करावं लागेल. अहो तो पोऱ्या 12वी पासूनच शांत होईल, त्याची काय शांती करता. त्याला 3 पोरीने धोका दिले. तो आता जुळलं म्हणून जुळलं. हो महाराजांची भाषा आहे महाराज. लोक शास्त्र पाळायला तयार नाही. काल षट्टीला एकादशी होती, त्र्यंबकेश्वरची यात्रा होती, महावारी, तरी काल लग्न होती. तर काय याच्यापेक्षा हलकट दिवस यावा महाराज. एकादशीला लग्न करू नये असं शास्त्र नाही, पण एकादशीला अन्नदान घालू नये असं शास्त्र आहे. कोण सांगा रे हलकटांना. आणि हे कोणचं ऐकतील. टपुर्या मानेच्या महाराजांच्या गळ्यात त्यांच्या पुरीचे लग्न एकादशीला आहे. काय तोंड जोडीता गण लावून हिंडतो ना आलाय. आणि त्याला विचारलं का होऊन जाईल. आणि जावायची येडं निघलं. आईला एकादश. अरे एकच पोर आहे तुला, एकादशी लगीन करू नको, होऊन जाईल. ज्यांना एकादश नाही त्यांना गुलाबजामू करू, आणि आहे त्यांना खिचडी करू. पण केलंच त्यानं 15,000ची लाइटिंग लावली घराव, 10,000ची दारू आणली बेवड्यांना, 22,000चे फेटे आणले येड्यांना. उरफाटे बावली त्या सोनाला सोनं केलं 13 तोळे. येडबड बायांना लुगडे घेतले 1.5 लाखाची, 6.5 लाखाला ठोकून घेतली. आणि सुनच गरोदर निघली. हाती आईला हाते म्हणजे झटका आहे तो. तुम्ही म्हणा